सरकारी बँकांमधून मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले. ही कर्जमाफी नेमकी कशी केली जाते, याचा फायदा कोणाला होतो आणि ज्यांच्या हातात माती आहे, ज्यांचं आयुष्य शेतीवर अवलंबून आहे, त्यांना यामधून नेमकं काय मिळतं? आज आपण याच विषयावर शांतपणे आणि स्पष्टपणे बोलणार आहोत. या देशात सत्ता कोणाचीही असो, सरकार कोणाचंही असो, एक गोष्ट मात्र कायम दिसून येते. ठराविक मोठे उद्योगपती कायम सत्तेचा जवळ असतात. निवडणुका असतील, प्रचार असेल, पक्षासाठी लागणारा निधी असेल, या सगळ्यात हेच लोक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि सत्ता बदलली तरी या लोकांची जागा बदलत नाही. जेव्हा सरकार सत्तेत येतं तेव्हा बँकांच्या माध्यमातून या मोठ्या उद्योगपतींच्या कर्जाची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने हाताळली जाते. सुरुवातीला कर्ज अडचणीत असल्याचं दाखवलं जातं, मग ते थकीत खात्यात टाकलं जातं. यानंतर हळूहळू वसुली अशक्य असल्याचं कारण दिलं जातं आणि शेवटी कागदोपत्री ते कर्ज बंद केलं जातं. यालाच लोकांच्या भाषेत कर्जमाफी म्हटलं जातं. जरी कायद्याच्या भाषेत त्याला वेगळं नाव असलं तरी प्रत्यक्षात बँकेचे पैसे परत येत नाहीत आणि त्या पैशांची जबाबदारी शेवटी सामान्य करदात्यांवर येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत नसते, तरीही ते मुद्दाम कर्ज भरत नाहीत. अशा लोकांना जाणून बुजून कर्ज न फेडणारे म्हणून ओळखलं जातं. तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. कागदावर खटले दाखल होतात, मालमत्ता जप्तीची प्रक्रिया दाखवली जाते, पण प्रत्यक्षात हे लोक सगळं व्यवस्थित हाताळून देशाबाहेर जातात. इतकी मोठी थकबाकी असूनही, कायदेशीर अडचणी असूनही ते सहज बाहेर कसे जातात, याचं उत्तर आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आज राजकारण आणि उद्योग यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की अनेक नेते स्वतः उद्योगपती आहेत किंवा मोठ्या बिल्डर लॉबीशी जोडलेले आहेत. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात आणि सत्ता मिळाल्यानंतर धोरणं ठरवली जातात. नेता हा समाजाचा आरसा असतो. समाज जागरूक असेल तर नेता जबाबदार होतो. समाज जर गप्प बसत असेल तर तोच नेता त्याचा गैरफायदा घेतो. आज जे मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केलं गेलं, ते पैसे कुठून आले? ते पैसे सामान्य माणसाने भरलेल्या करातून आले, हे लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. दुसरीकडे परिस्थिती पाहिली तर शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. भाव नाही, खर्च वाढलेले, हवामानाची अनिश्चितता आणि प्रत्येक टप्प्यावर सरकारी नियंत्रण, या सगळ्याचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या आयुष्यावर होतो. शेती करणारा माणूस अन्न पिकवतो, देशाला उभं ठेवतो आणि तरीही तोच माणूस सर्वात असुरक्षित ठरतो. हा देश कधी अन्नासाठी परावलंबी होता आणि आज स्वयंपूर्ण झाला. हे शक्य झालं ते फक्त शेतकऱ्यामुळे. म्हणून जर कोणी खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा हकदार असेल तर तो शेतकरी आहे. आज कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, पण अटी आणि मर्यादांमध्ये अडकवून अनेकांना बाहेर ठेवलं जातं. आता जर खरंच कोणतीही मर्यादा न ठेवता सर्वांसाठी समान न्याय केला गेला तर त्याचं स्वागतच करायला हवं. पण फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवायचा नाही. वेळ आली आहे जागरूक होण्याची, आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची. आंदोलन म्हणजे फक्त एखाद्या नेत्याच्या मागे चालणं नाही. आंदोलन म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज. आजच्या काळात आधुनिक माध्यमांचा वापर करून पारदर्शक आणि मजबूत चळवळ उभी करता येऊ शकते. नाहीतर हे धोरण हळूहळू शेती आणि शेतकरी दोघांनाही संपवण्याचं काम करत राहतील. म्हणूनच शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांनो, जागरूक व्हा, आपले हक्क ओळखा आणि ठामपणे उभे आहा. शेतीमाती आणि संस्कृती जपण्यासाठी अशाच विषयांवर पुढेही आपण बोलत राहू. इथेच थांबतो. धन्यवाद.